प्रेक्षको नमस्कार, मी विक्रांत पाटील. आपण पाहताय सडेतोड मराठी न्यूज. कुंडलचं बहुचर्चित ग्रामपंचायत इलेक्शन सध्या लागलेलं आहे. हे तेच कुंडल जे क्रांतीनं धगधगलेलं कुंडल आहे. हे तेच कुंडल जे क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांचं कुंडल आहे. हे तेच कुंडल जे कुस्ती क्षेत्रातला एक भारदस्त आवाज आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या तुफान सेनेचे कॅप्टन म्हणून ज्यांनी काम केलेलं होतं त्या कॅप्टन रामभाऊ लाड यांचं हे कुंडल आहे. या कुंडलमध्ये सातत्यानं दोनच गट खरं तर इलेक्शनमध्ये असायचे. पहिल्यांदाच असं होतं की तिसरा एक गट निवडणुकीमध्ये उतरतोय. रणसंग्राम सोशल फाउंडेशन पॅनेल आणि त्या पॅनेलचे पॅनेल प्रमुख स्वतः ॲडव्होकेट दीपक लाड आपल्या सोबत आहेत. नमस्कार. सातत्यानं अनेक सामाजिक कार्यामध्ये ते असतात. नमस्ते. नमस्कार. नेमकं कुठल्या मुद्द्यावर सध्या आपण इलेक्शन लढवणार आहात? बहुचर्चित कुंडल ग्रामपंचायतची निवडणूक सध्या आपण सगळ्यांनी पाहिली लागलेली असेल. खरं तर कुंडलची निवडणूक ही सत्ताधारी प्रस्थापित दोन पक्षांच्या पुरती आतापर्यंत मर्यादित असायची. ही निवडणूक जनतेची असावी, सर्वसामान्य माणसांची असावी. यासाठी सामान्य कुटुंबातील अगदी शेतमजुरीला जाणाऱ्या मुलांनी एकत्र येऊन हे रणसंग्राम, जनतेचा रणसंग्राम हे पॅनेल ह्या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर आम्हाला अत्यंत आनंद आहे की आतापर्यंतच्या निवडणुका ह्या दबावाच्या आणि पैशाच्या जीवावर खेळल्या जायच्या, परंतु या कुंडलच्या निवडणूक ही आता जी आहे ही भीतीमुक्त भयमुक्त निवडणूक होत आहे. हा मला आनंद आहे. आता दोन गावात प्रस्थापित गट आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी. त्या दोन्ही गटांपुढे आपलं पॅनेल खरं तर नवीन आहे. टिकेल असं वाटतंय का तुम्हाला? 100% टिकणार. कारण ज्या दोन्हीही प्रस्थापित पॅनेलचं ज्यांनी राजकारण केलं, तुम्हाला झाड दिसतं परंतु झाडाची मुळी दिसत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळं आम्ही काय बोलणार नाही. गावासाठी दोन्ही प्रस्थापित राजकीय या शक्तीसाठी गावानं पूर्ण संघर्ष केलाय. त्यामुळे आता गावाला, सामान्य कुटुंबातील मुलांना पुढे येण्याचा या ठिकाणी जनतेनंच विश्वास दिलाय. त्यामुळे आम्ही हे पॅनल घेऊन पुढे येतोय. आम्हाला यात कुठलीही परिस्थिती नको आहे, स्टंटबाजी नको आहे. निवडणुकीपुरती निवडणूक ही प्रेमाची, आपुलकीची, मायेची, ममतेची आम्हाला करायची आहे. यासाठी आम्ही निवडणुकीत आलोय. आतापर्यंत प्रस्तावित पक्षातल्या नेत्यांनी दिलेले उमेदवार असायचे. आम्ही जनतेतून दिलेला सूरज सोवंडे 28 वर्षाचा तरुण हा उमेदवार आहे. त्यामुळे कुंडलकरांनी क्रांती केलेली आहे. नक्कीच मतदार ही सामान्य कुटुंबातील मुलांना मत देऊन क्रांती करतील. यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या आमिषाला मतदार बळी पडणार आहेत एवढा विश्वास आहे. पण दीपकजी, एक तुमच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं, अगदी अखंड कुंडलकरांना माहित असेल की दीपक लाड कोण, या ठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम घेणारे, व्याख्यान घेणारे. दीपक लाड नेमके कोण, तर गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे. असा सामाजिक चेहरा खरंच राजकारणात चालतो का? तुम्ही आता कुंडल ग्रामपंचायतीच्या अनुषंगाने बूथ कमिट्या ताब्यात घेतल्यात का? मतदार याद्या चाळल्यात का तुम्ही? ज्याला टिपिकल पॉलिटिशियन आपण म्हणतो तसं दीपक लाड यांच्याकडे खरं तर कुणीच बघत नाही. अगदी बरोबर आहे. राजकारणाची व्याख्या जी बदलत चाललेली आहे त्यावरच आम्हाला काम करायचं. सध्याचं जे राजकारण आहे ते पैसा आणि मनगटशाहीवर चाललेलं आहे. परंतु राजकारण हे सामान्य व्यक्ती सुद्धा करू शकतो, एक सामान्य तरुण करू शकतो, हे आम्हाला दाखवायचं आहे. माणसं विकत घेऊन राजकारण करायचं नाही आम्हाला. या कुंडलभूमीमध्ये स्वातंत्र्य आणि समता या ठिकाणी या इंग्रजांच्या विरोधात कुंडलकरांनी दाखवलेलं आहे. त्या विचारांना आम्हाला पुढे घेऊन जायचं. तुम्ही फार पूर्वीची अगदी जी मूलभूत तत्व जपण्याचा प्रयत्न करताय, जे तत्व खरं तर अलीकडच्या राजकारणातून हद्दपार झालेले जवळपास, त्या तत्वांना चुकतून खरंच लोक तुमच्या पाठीशी उभा राहतील असं नक्कीच विश्वास आहे की 1001% लोक उभा राहतील. कारण जे काम केलंय त्यातूनच पॅनेलसाठी पुढे आलोय. कुठल्याही पद्धतीची स्टंटबाजी नाही, कुठल्याही पद्धतीचा ढिकावपणा नाही. जे काय केलंय ते मनातून केलंय. खिशात 11 रुपये नसताना 11 लाख रुपयाचं कोविड सेंटर चालवलंय. 710 लोक आपण सेवा दिली लोकांना. सेवा म्हणजे काय उपकार नव्हे तर ते कर्तव्य म्हणून केलंय. आणि अशातच ही निवडणूक अचानक लागलेली आहे. त्यामध्ये आम्हाला यावंसं वाटतंय आणि लोकांनी सांगितलं की आता तुम्ही निवडणुकीत या, आम्ही जे काय करायचंय ते आम्ही ठरवलंय. अशा पद्धतीचा आम्हाला सार्थ विश्वास आहे. कुंडलच्या ग्रामपंचायतीला एक म्हणजे आतला प्रश्न विचारतो, अनेकांच्या मनात असेल, कुंडलच्या ग्रामपंचायतीला साधारण खर्च किती होतो? कुंडलची ग्रामपंचायती मला वाटतं सांगली जिल्ह्यात सगळ्यात जास्त आतापर्यंत मतदानावरती, निवडणुकीवरती खर्च होतो. हा खर्च जर गावातील मूलभूत प्रश्नावरती सोडवला, आज पाण्याविना बायकांच्या डोळ्यात पाणी आहे, पाणी नळाला नाही. आज पाणी भरताना 4 बायका आमच्या गावातल्या जाव्या, इतकी शोकांतिक आहे. पण बोलायचं कुणी या गावामध्ये? बोलायचं कुणी? स्वातंत्र्याचं गाव, प्रत्येक जण निंदा करायचा आणि त्याला बोलायचं बंद करायचं. हे इथून पुढे खपून घेतलं जाणार नाही. आम्हीही क्रांतिकारकांच्या भूमीतले आहोत. क्रांतिकारकांचं रक्त आमच्या अंगात आहे. अन्यायाला, चुकीला चूक आणि चांगल्याचं कौतुक करायला आमच्या पूर्वजांनी आम्हाला शिकवलंय. त्यामुळे पैशाचा भरपूर वापर होतोय. तुम्ही सत्तेसाठी नाही तर सत्तेसाठी निवडणूक लढवत आहात असंही ब्रीदवाक्य तुम्ही घेऊन चाललाय. पण मला एक सांगा, घरोघरी जायचं म्हटल्यानंतर गाड्या लागतात,
गाड्यांना तेल लागतं. तुमचे उमेदवार सगळे खरं तर सामान्य घरातले आहेत. अगदी बरोबर. रणसंग्राम सोशल फाउंडेशन नेमका पैसा कुठून उभा करत? रणसंग्राम सोशल फाउंडेशन आमच्याकडं 25-30 हजार रुपये रोज कोविडला खर्च होता. त्यावेळी लोकांनी आम्हाला आणून पैसे दिलेत. त्यामुळं यावेळी आता आम्ही 5 वर्ष इतकं काम केलंय, 10 वर्ष 15 वर्ष इतकं काम केलंय की लोकांनी बघितले. आता निवडणूक लागल्यानंतर जे चेहरे पुढे येणार आहेत नेत्यांनी दिलेले, बरोबर, त्या चेहऱ्यांना घरोघरी पोहोचायसाठी खर्च करावा लागेल. पण आम्हाला वाटतं की आम्हाला प्रचार करायची पण गरज नाही. आम्ही प्रत्येक घरात गेलेलो आहे, प्रत्येक उपक्रमाच्या निमित्तानं घरात गेलेलो आहे. आणि आम्ही इलेक्शन मध्ये आल्यामुळं सामान्य जनतेवर जो दबाव येत होता हृदयावरती तो कमी आलाय. 15 दिवस ही निवडणूक म्हटल्यानंतर सामान्य जनता अक्षरशः हाय व्होल्टेज वातावरण असतं. ते वातावरण आमच्यामुळे सामान्य जनतेतला दबाव कमी होतोय. हे आम्हाला कुंडलकरांना आणि सगळ्या जिल्ह्याला दाखवून द्यायचं आहे. तुम्हाला वाटतंय का 2 प्रस्थापित गटाने तुमचा धसका घेतलाय? 1000% घेतलाय. आमच्या शिवाय पॅनेल लावायचा कुणाला आता तिसरी आघाडी म्हणून अधिकारच नाही. जे काय अजून काही पक्ष आलेले आहेत ते डावरं जेवण्यासाठी आलेले आहेत. कारण त्यांचं कुठलंही काम न, छोटं एक सामाजिक काम त्यांचं 5-10% त्यांनी दाखवावं, मग त्यांनी जनतेत यावं. फक्त काही तर स्वतःच्या तांत्रिक अडचणीसाठी पॅनेल उभा करणारी सुद्धा मंडळी या निमित्तानं तुम्हाला दिसतील. जे काय काम केलंय ते लोकांच्या समोर आहे. लोकांनी स्वीकारलं तर काम करायचं, लोकांनी नाही स्वीकारलं तरी रक्तदान स्वतः 3000 वेळा लोकांना रक्तदान दिलेलं आहे. अनेक लोकांचे प्राण वाचवलेले आहेत. अशा पद्धतीचा विश्वास घेऊन निघाले. ग्रामपंचायतची निवडणूक म्हणजे मुळात काय असतं? रस्ता, झाडू, पाणी या प्रश्नावर निवडणूक असते. ही निवडणूक साखर कारखान्याची नाही, ही निवडणूक कुठल्याही व्यक्तिगत संस्थेची नाही. त्यामुळे एखाद्या संस्थेत रोग, मला काय वाटतं गावातल्या आमच्या परंपरा काय, निवडणूक लागली की दोन्ही प्रस्थापित गटातले नेते दबाव टाकून कर्मचाऱ्यावर दबाव जो टाकतात तो दबाव खोडून टाकायचा आहे. कारण तो कर्मचारी स्वतःचा घाम गाळून पगार घेत असतो, स्वतःच्या कष्टाचा पगार मिळतो. जर तुम्ही असा कर्मचाऱ्यांच्यावर दबाव टाकत असाल तर या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही सुद्धा त्याला उत्तर देण्यासाठी तुमच्यापर्यंत ठोस भूमिका घेऊ. तुम्ही निवडणूक हरल्यानंतर सुद्धा गावासाठी काम करत 100% तुमचा मनाचा मोठेपणा झाला. हा मोठेपणा आहेच. कारण सांगा, मत देण्यापेक्षा मनात लोकांची आम्ही आहे. आतापर्यंत मतासाठी कधीच काम केलं नाही. मन महत्वाचं आहे, मन. पण मला एक सांगा, म्हणजे अनेक जण तशी खरं तर दबक्यावर चर्चा सुद्धा करतात. भविष्यात आमदारकीची स्वप्न बघतायत. निवडणुकीत नेता हा जनतेतून यायला हवा, लोकनेता व्हायला हवा. जसं आज महाराष्ट्रात प्रत्येक गावात ग्रामपंचायत सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, आमदार आहेत. पण नावं लोकात किती आहेत सांगा मला? निवडून आल्यानंतर रस्त्यानं चालत गेल्यानंतर माणसं बोलत नाहीत. कारण त्याने ती काम केलेलं असते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं. त्यामुळे जनाधार मिळत नाही. मला सांगायचं आहे, मला कुठलं पद नाही, सत्ता नाही, संपत्ती नाही, खिशात रुपये नाही, पण जाताना जी लोकांचं प्रेम मिळतंय ना ते आमदारकीपेक्षा मोठं आहे. त्यामुळे आमदार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लांब आहेत. जनतेचं प्रेम हेच खरं तर पद आहे सगळ्यात मोठं, मला म्हणायचं आहे. असं दादा, एक शेवटचा प्रश्न विचारतो, किती शक्यता वाटते की रणसंग्राम सोशल फाउंडेशनची सत्ता ग्रामपंचायतीमध्ये येईल? आम्ही सत्तेसाठी मुळात लढतच नव्हत. आम्ही 8+9 सरपंच अशा 9 सीट्स दिलेल्या आहेत. आणि ह्या सीट्स मधून आम्ही आमची ताकद आजमावणार आहोत. खरं तर ही आमची सुरुवात आहे. निवडणूक म्हणजे पैसा वाटणं, मटणं देणं, दारवा पाजणं, हा जो प्रोटोकॉल आहे त्यातून आम्हाला कुंडलकरांना बाहेर काढायचा आहे. आणि जे भीती आणि भयमुक्त कुंडल करायचं आहे. कुठल्याही प्रस्थापित नेत्याच्या घरातनं राजकारण होऊ शकत नाही. सामान्य कुटुंबातल्या तरुणांचं सुद्धा राजकारण करण्याचं कर्तव्य हे दाखवायचं आहे. निवडणुकीत 100% आम्हाला यश मिळणार आहे याची आम्हाला 100% खात्री आहे दादा. बरोबर. तेव्हा प्रेक्षको, आपण पाहू शकता अतिशय बहुचर्चित ठरलेलं अगदी मोठी ग्रामपंचायत आपण ज्याला म्हणू शकतो, त्या कुंडलच्या ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या लागलेली आहे. पूर्वापार 2च प्रस्थापित गट या गावामध्ये खरं तर निवडणूक लढवत होते, एक राष्ट्रवादीचा, दुसरा काँग्रेसचा. पहिल्यांदाच असं होतं की तिसरा गट राजकारणामध्ये उतरलाय आणि एक तरुण उमदा चेहरा दीपक लाड यांच्या रूपाने खरं तर आपण पाहू शकताय. त्यांना खात्री जरी वाटत नसली की निवडणूक आम्ही जिंकू शकू किंवा न शकू, तरी ते असं सांगतायत की आम्हाला आमची ताकद तरी किमान या निवडणुकीच्या माध्यमातून आजमावता येईल, लोकांच्या पर्यंत आम्हाला पोहोचता येईल आणि निवडणूक हरलो तरी सुद्धा गावासाठी काम करत राहीन असं त्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा आपण बघू शकतो अवघ्या काही दिवसांवर ही निवडणूक राहिलेली आहे. नेमका मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे, गुलाल नेमका कोणाच्या अंगावर पडणार आहोत हे आपण येत्या काही दिवसानंतर पाहणार आहोत. तुर्तास आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.